कोमलचे मी काय म्हणतो आता कोमलची सासू म्हणतो मी तुम्हाला किती दिवस राहता हो चांगलं वाटतं काय हिच्या घरी एवढ्या दिवस राहिनं व तुम्हाला काय सांगू चांगलं वाटत नाही पण आता ऐकूनच नाही राहिली ती सासू राहाच करून राहिली आणि आपण जर गेलो तर रागई आता तब्येत नाही बरोबर द्यायची आणि म्हणून किती हटकोर आहे चालल्या गेल्या असंही होते ना बिचारे आपल्याला विचार करावा लागते ना हा बाई हे तुमचं बरोबर आहे त्याचा विचार आपण करू पण लेकरं आहे ना घरी किती दिवस माणसं करून माय पोरगी शाळेत जाते तर मग तिचंही करा लागते माणूस कावरण ना माणसाचं फोन आता माहितच्या का ये करून ना माय मला गमून नाही राहिलं आता पण तिच्या सासू देखता म्हणता नाही तसं बाप्पा आमच्या घरी गमतही नाही का असं म्हणून आधी हो ना विचारे तोच तर विचार आहे जाऊ दिलं तर जाईन आपण कसं म्हणा जातो नुसतं उदं केल्याने जमणार आहे काय आता न येईन आणल्या 2-4 दिवस राहता लागून बिचारे आता ही जमतेम 2 दिवस झाले आणि जातोच करतो का निसती बाई माय नाही हो तेवढ्या दिवस राहिनो तुम्ही राहा दोघी जणी राहायचं असं तर मी नाही राहत बाई एवढी दिवस मग मी आज माझ्या सासूला म्हणून पाहतो शाळेचे लेकर वगैरे आहे घरी माणसं आहे करायला कोणी नाही माणसं बापून करू राहिले त्याला म्हणून पाहतो मी मग आपण जाऊ बापरे कुठं गेलत्या हो तुम्ही निव घरापाच्या बाया होय तर एकदम मला आवाज दिला या म्हणे इकडे तुमच्या इच्छा पाहुणे आणजा म्हणे आमच्या घरी त्या बल्ल्या नांदा लावून राहिल्या 2 दिवस झाले नसत्या नंदाच लावून राहिल्या म्या म्हटलं थांब ना बिचारे येते ना त्या लय मागं लागल्या म्या म्हटलं आणतो म्हटलं बाप्पा तुम्ही म्हणता तर आणतो म्हटलं आता विचारच पडला ह्या बाईने बोलायला 1 दिवस जाते बाईच्या घरी झाली अहो येईन बाई मी काय म्हणतो आम्ही आता जातो ना गावले आता लय दिवस झाले ना माणसं घरी म्हणते वाट पाहून राहिले ना आताच फोन आलता हिच्या घरच्या हिचा ये म्हणे लेकरं इकडं शाळेत जाते तर म्हणून म्हटलं का आम्ही आता जातो म्हटलं आता लय दिवस झाले ना 2 दिवस राहिलो ना आम्ही 2 दिवस राहिलो नाही का आता तुमच्या मानासाठी आणि आता जाऊ दे ना आम्हाला इन बाई असं कसं बोलता तुम्ही राहिला रावणचा काही झालं नाही काही नाही तुम्ही जातो करू एक पाहुणचार नाही झाला 2 दिवस झाले आल्या म्हणता तुम्ही इकडे तिकडेच तर आपला वेळ चालला राही ना आता एखाद्या दिवस आता मी सगळे जेवायला बोलावतो मोठं जेवण ठेवतो सगळे आपले तुमच्या इच्छेला बोलावतो माय नातेवाईक आहे त्याला बोलावतो मोठी दिवाळी करतो त्याच्यानंतर जा तुम्हाला जाऊशी वाटत असन तर पण मी दिवाळी झाल्याशिवाय नाही जाऊ देत आमच्या घरची उद्याच ठेवा बा माणसाला बोलावून घ्या मग 1 दिवस लेट करू नका तुम्ही हो उद्याच करून टाका मोकळं करा बा आम्हाला लेकरं आहे तिकडे वाट पाहते लेकरं टुकटुक वाट पाहते बाई त्याची बरोबर आहे माणसंही करू मग बेजार होते ना त्याला कामं आहे ना आपण कसं राहू आता तुम्ही तुमचं बरोबर आहे तुम्ही तुमचं आता कर्तव्यच करू राहिल्या पण आमच्या घरची माणसं वाट पाहते ना उद्या लवकर करून टाका लवकर आम्ही उद्या चाललो जातो बरोबर आता लगेचच फोन लावणं सुरू करून देतो आणि त्या इली लावतो नीताले तिच्या नातेवाईकाले फोन आणि कोमलले बोलावून घ्यायला लावतो बाबा गिवाले आणि माझ्या बहिणी गिनी ते बोलावून घेतो मोठी दिवाळी होऊ देऊ मस्त तसं जाऊ दे ना चांगलं वाटते का बापा आहेच म्हणा तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडणारच म्हणा हो तू फोन वेचायला कोणाच्याकडे जात असतं दूरचा मालक आहे त्याच्या वावरात जात असतो मी नाही सांगत कोणा गिनाले कुठं जात असतो म्हणून आपण न्याव तर न्याव का काय आपलं का नाव राहते काय बातच म्हटलं बाया म्हटलं फिरते म्हटलं अंगावर म्हटलं मी नाही सांगत असतो मी नाही सांगत कोणाच्या इकडे चालली म्हणून मला पहिलेच सांगितलं ते ना तुम्ही येत असेल तर या त्याला काही आणू का तू आमच्या वावरातली फोन वेचाले बरे दिसतो तू असंही असते काय नावासाठी करत असते कोणती गोष्ट जीवासाठी करत नसते हे मला माहित आहे पण लय पाहिल्या आता लय जणीले सांगून पाहिलं कामाच्या वेळेस भल्या गोड बोलते मग लागून तर आपल्याला पुसतही नाही म्हटलं फोन केले ना विचार त्या जमा मला एक फोन नाही भेटलं म्हटलं यावर्षी कोणाच्या वावरात फोनच नाही आहे का काय माहित आणि त्या भलं शोधलं कोणाचं वावर तर फोनासाठी शोधलं तर सगळ्या बाहेर बोलून राहिले फोन नाही भेटले यावर्षी फोन नाही भेटल्या फोन पयाट्याने भेटल्या आणि लोक बाई जाऊनच टाकते आजकाल फोन पयाट्या ते कोणाचं एखादं काम जास्तीच करावं लागते आम्ही असं वटवट नाही करत कोणाच्या इकडे कामाला गेलो का एक पात घे म्हटल्यानं मी घेतो ना म्हणून मला स्पेशल सांगायला म्हटलं तो घरमालक वाडीवाला का म्हणे घेऊन जा म्हणे तुम्ही वेचून घ्या म्हणे घेऊन जा म्हणे तुमच्या घरी लागन तेवढे न्या म्हणे आणि संत्र्याचंही मला इंधन न्यायला लावलं त्यानं मी आणलं आपल्याला काय मग न्यायला लावल्यावर मी नेत नसतो कोणाला जात असतो दुपारची आणि दुपारी कोणाला दिसत नाही काहीच नाही तर मग बाया का मांग येते ना बाई तू ये नवलच वाटू राहिलं मला तुझ्याच नवल वाटू राहिलं का बा तू सांगून नाही राहिली किती होत वाटल्या पोटात गाठीची आहे राहू द्या काही म्हणा मले पण मी नाही सांगत आता तुम्हाला नको सांगू जाय एकटी सांग किती काही जमा केला तर काय असते शेवटी चोरणारा चोरूनच नेते म्हटलं बाई चोरून नेणारे चोरूनच नेते ते वाले फोन म्हटलं पयाट्या बाहेर राहते तू जाता 2 वाजता दुपारचे बाहेर कोणी राहत नाही 2 वाजता एक बाई येते ते पुरे फोनच घेऊन जाते उल्ली करता का तू सावडत बस दुसऱ्याच्या वावरातले तुले चोरून नेणार राहिले तू सुती आहे आमच्यासारखे सांगून राहिली का ते आणलेलं आयतं इंधन सगळं चोरून नेते ते बाई नेणारी माहित आहे माहिती तिचं ना फक्त मला दुसरे तोंडून ऐकायचं एकदा म्या माझ्या डोळ्यानं पाहिलं नाही म्हणून मला नाव माहित आहे तिचं नाव अंतकलीच आहे ते चोरून येते माझ्या घरचं तुम्ही काही म्हणा आता तुम्ही सांगून नाही राहिल्या पण अंतकलीचं येऊ तर द्या तिला आता बाहेर येऊ द्या चांगलीच्या भांडतूत ना पाय ना तुम्ही
अंतकलीच होय ते, अंतकलीच आहे बाई ते. ते सारं म्हटलं त्याला दुपारचं सोडून नेते. 2-2 कवटे 3-3 कवटे. मी आता माझं नाव नको सांगू, नाही तर मग माझं नाव सांगितलं तर सांगितलं ना. मी सांगितलं नसतं ना तरी मला माहित आहे तेच आहे म्हणून. तर द्या तिले चांगली भांडतो तिची न काढतो आता. हो का हो अंतकलाबाई? काय म्हणून राहिली हो? काऊन काऊन अशी बोलून राहिली अंतकलाबाई अंतकलाबाई करून? अंगावर येशील का हो? अंगावर येईन तर काय करू? तुम्हाला काय आहे एवढे म्हटले फळणं जमा करावं लागतं तुम्ही चोरून नेता? ती वय सोट्टी तुला सांगणारी फोन नेले म्हणून चोरून. मोठ्या वयानं झाल्या तरी किती खोट्या बोलान. मराले आले ना पण तरी गेले ना का खोटे बोलायचे. राहू द्या दोघी जणी भांडू नका. इथं हिच्या घरी पाहुणे आहे, चांगलं वाटतं का काय म्हणून गावातले लोक कसे आहे म्हणून? काय करायला लागत? लय लय ह्या बुडगे आता सांगून ठेवतो तुले. नेले तर नेले, आता डबल नेलं तर पाय. आता पाय म्हणतं म्हणजे का मारतं का तू मले? म्हणजे काय सांगून ठेवून राहिली, सांगून ठेवतो आता याच्या पुढे न्यायचे नाही म्हणून. राहू द्या भांडण नका, या इकडे. तुम्ही आहे म्हणून राहिल्या म्हणून, पाहुणे आहे म्हणून, नाही तिचा लिहाजच नाही केला. त्याच्या आवडीने बोलणं माझ्या तोंडाच्या आवडीने बोलणं. अंतकलाबाई घरी जा, पाहुणे नाही चांगलं नडत, तुमची मैत्रीण तिच्या घरी पाहुणे आहे म्हणून ऐकून घेऊन राहिली. नाही तर मी आता भांडण केलं असतं. तिच्या भांडण झालं असतं, तिच्या मैत्रिणीच्या पाहुणे म्हणून ते गेली तरी बाई. तिने मनाचंच नाही तर आता चोरून नेईन ते.